नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील भोगावमध्ये आग लागल्याने 4 घरांची राखरांगोळी झाली। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही। भोगाव येथील ज्ञानेश्वर आंबेलडुके हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत। ते ड्युटीवर होते तर त्यांची पत्नी उषा या घरी असताना मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरात आग लागली। दरम्यान उषा यांनी घराबाहेर पडून आरडाओरड करत शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली। शेजारी देखील लागलीच घटनास्थळी पोहोचले। शेजाऱ्यांनीही लागलीच तिथे धाव घेतली। दरम्यान या आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं आणि आसपासच्या आणखी 3 घरांना कवेत घेतलं। दरम्यान याची माहिती इतरही गावकऱ्यांना मिळाली, त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान अग्निशमन दलाला या संदर्भात माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच एनटीपीसी मौदा नगरपंचायत आणि हल्दीराम कंपनी गुमथाळा यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत 4ही कुटुंबांचं जवळपास 20 लाखांचं नुकसान झालं आहे, तर सुदैवानं जीवितहानी टळली।